चेंडू सोडून दिलाय उजवेष्टीच्या भरपूर बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. पंच कळवतायत अतिरिक्त धाव. संघाचं खातं उघडेल्या एका धावेने आणि नक्कीच एक धाव प्रारंभ शुभारंभ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर सीमारेषेच्या लगत आहेत. पॉवर प्लेचं षटक. पहिलाच लिगल चेंडू आपण पाहतोय. फर्स्ट लिगल डिलिव्हरी. तो चेंडू लॉफ्ट केला, कव्हर्स मध्ये मिळवली एक धाव. धावफलक पुढे स्कोर कार्ड वरती 2 धावा. मागच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त लढत आपण पाहिली. 80 धावेंचं आव्हान होतं आणि तिथे त्या धावा डिफेंड केल्या. इथे वा रिव्हर्सचा फटका होता. ऋषी कदम पहिला चेंडू उलट दिशेने खेळला आणि ओमकार अडशिरे थर्डमॅनला आपण पाहतोय. वा मागे धावताना अवघड चान्स, परंतु तिकडे नक्कीच हाफ चान्स होता. फुल चान्स मध्ये तो कन्वर्ट केला. झेल टिपला. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज बाद. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघनायक कॅप्टन लीडर उमेश नायडू मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात. या मॅच मध्ये ऋषिकेश यांचं खातं उघडलं नाही. रिव्हर्सचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात थर्डमॅनला एक जबरदस्त कॅच आपण पाहिला. फुल टॉस टाकला. इनसाइड आउट उडवलाय. बॉल हवेत. यस इथे काय अभि लोखंडे. अजून एक थोडासा अवघड चान्स होता हा देखील आणि तिकडे देखील मैदानावरती कमालीचे एफर्ट्स. उमेश नायडूचं खातं उघडलेलं नाहीये. तो फुल टॉस होता. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न झेल टिपला गेलाय. फलंदाज मैदानामध्ये बाद. दोन धावा धावफलकावरती आहे. 2 फलंदाज मैदानामध्ये बाद झालेत. उमेश नायडूचं खातं उघडलं नाही. ऋषिकेश कदम देखील मैदानावरती आपण पाहतोय 0 वरती बाद झालेत. नवीन न्यू बॅटर इन होताना पाहायला मिळतील ओमकार बकरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. साहिल ठाकूर आतापर्यंत या अगोदर 2 मॅचेस खेळला. दोन्ही मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये तो विकेट टेकर राहिला आणि ते टेम्पलेट त्यानं आपल्या हाताकडून खरं तर निष्ठून दिलेलं नाहीये. याही मॅच मध्ये तो विकेट मिळवतोय आणि आता हॅट्रिक बॉल हवेत. यस जय भवानी चषक या स्पर्धेमध्ये दिवस क्रमांक 3 मध्ये पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज ठरलाय. नाव आहे साहिल ठाकूर. वा 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 काय गोलंदाजी शॅनवी 11 टीम कडून झाली. स्वतःच्या धुंदीत जगतो या रॉयल बनून वागतो या. स्वतःच्या धुंदीत जगतो या रॉयल बनून वागतो या. वाटलं मनाला काही करायचं प्रतिबिंब पाणी करतो या. उजेड गाडीला कानाखाली गाडीला बोलायची तुझी काय रे. शिस्तीत राब्या त्या उडू नको झालं अंगार भंगार नाही रे. पॉइंटला एक चांगला कॅच सुशील यांनी पकडलाय. मैदानामध्ये सलगच्या 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद झालेत. क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये 5 षटकांची लढत. एका गोलंदाजाला एकच षटक हाताळायला मिळणार आहे आणि त्यामध्ये बेस्ट स्पेल हाताळत असताना साहिल ठाकूरला आपण पाहतोय. तर सलगच्या 3 चेंडूवरती 3 विकेट. कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये होताना फक्त 2 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये एक वाईडची आहे. एक फलंदाजच्या बॅटमधून. नवीन फलंदाज रोहित पवार आले. हलक्या हाताने बॉल ढकललाय.
स्वीपर कव्हरेजच्या दिशेने पॉइंट मधून नक्कीच आपण पाहतोय सुशील बॉलवरती आले, तिकडे एक धाव मिळेल. 3 धावा धावफलकावरती आहेत 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. ऋषिकेश कदम रिव्हर्सचा फटका खेळला, थर्ड मॅनला ओमकार आडचेरे झेल टिपताना पाहायला मिळाले. इनसाइड आउटचा फटका फुल टॉस वरती उमेश नायडू यांचा फसला, तिकडे अभि लोखंडे झेल पकडताना पाहायला मिळाले. त्यानंतर लगातार पुढचाच इथे उलट दिशेनं आणि आता फिल्डरला बीट करत बॉल धन धन करत सीमारेषेच्या बाहेर धावा मिळतायत 4. चौकार तर आलाय, परंतु हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय. उर्ध वेस्ट चेंडू आहे का बिमर चेक साठी थर्ड अंपायरला रेफर केलं जातंय. पाहूया काय निर्णय येणार. पंच या ठिकाणी चेक करतील आणि तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. क्रिकलाईट स्पोर्टच्या वॉर्डरूम मध्ये थोडेसे तिसरे पंच आता बिझी होत आहेत, चेक करतायत. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. शानवी 11 हा आपण पाहतोय. घरचा संघ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण घरची स्पर्धा आहे. जय भवानी चषकामध्ये खेळत असताना सुरुवात केली. आज दिवसभरामध्ये नक्कीच बॅक टू बॅक 2 मॅचेस जिंकल्या. त्यानंतर नो बॉल पंच कळवतात, इट्स अ नो बॉल नो +4. आतापर्यंत साहिल ठाकूरनं नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय तिथे निश्चितच चांगली गोलंदाजी केली, परंतु एक खराब चेंडू. आनंद चौहान फार मोठी क्षमता या खेळाडूकडे, मोठे मोठे इनिंग्स आनंद चव्हाणच्या बॅटमधून, आणि ज्यावेळेस अशा पद्धतीने फसलेल्या मॅचेस असतात तिकडे आनंद चव्हाण हमखास उभा राहतो. ही खासियत आहे या खेळाडूची. फ्रीडचा बॉल होता, ऑन ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. नो +4 येऊनही फक्त 8 धावा आल्या, 3 विकेट गेलेत. ऋषिकेश कदम, उमेश नायडू, ओमकार बकरे हे 3 प्रमुख बॅटर आउट झालेले आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 8, 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 8 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जय भवानी चषक या स्पर्धेमध्ये शानवी 11 विरुद्ध सनीदादा हाफसे स्पोर्ट फाउंडेशन देवरोड 11 या 2 संघांमध्ये क्वार्टर फायनलची मॅच रंगली. 5 षटकांची लढत. पहिल्या ओव्हरमध्ये साहिल ठाकूरची गोलंदाजी, सलगच्या 3 चेंडूवरती 3 विकेट. या अगोदरच्या काही कालावधीमध्ये ज्यावेळेस मुळशी असोसिएशन अंतर्गत साहिल ठाकूर खेळायचा त्यावेळेस वेग ही साहिल ठाकूरची ओळख होती, परंतु साहिल ठाकूरनं आपल्या गोलंदाजीवरती भरपूर अभ्यास केलेला आहे आणि मैदानावरती निश्चितच परिस्थितीनुसार तो गोलंदाजी करतो. त्याच्याकडे अचूक टप्पा आहे, वेग आहे, कटर चेंडूचा वापर करतो, ब्लॉकल चेंडूचा मारा तो करतो, स्लोअर वनचा देखील वापर तो मैदानावरती करतो. पूर्वीचा साहिल ठाकूर आणि निश्चितच आता साहिल ठाकूर 2.0 म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण त्याची गोलंदाजी अतिशय धारदार झालेली आहे. तो पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट नियामक मंडळाच्या अंतर्गत अनेक स्पर्धा खेळत असतो. शानवी 11 टीम कडून त्याला संधी मिळत असते, तो संधीचं सोनं करतो. दरम्यान आदित्य राजावत राठ्यामोर विकेट आलाय, पहिलाच बॉल उडवलाय, पाठवलाय मिड विकेटला, एकही मारा, सॉलिड मारा रोहित पवारच्या बॅटमधून 6. DJ Vikas. पुढचा चेंडू, गोलंदाज तयार. हो इथे हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मैदानावरती डॉट आला. आदित्य राजावतला पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलं, षटकार वसूल केला. त्यानंतर पुढचा चेंडू प्रत्युत्तर दिलं षटकाराला. नंतर नक्कीच एक चांगला बॉल बुंद्यात टाकलेला चेंडू होता, डॉट आला. 14 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात.
परत एकदा रोहितचा लॉफ्टेड हिट लॉंग ऑन मध्ये, तिकडे नक्कीच आपण पाहतोय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. It's Nagesh. A G. ओहो, यावेळेस गुडघा टेकवत उडवलाय बॉल सरळ डीप मिड विकेटला, आणि इथे काय खिलाडी के मस्तक पे दस्तक दे, बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. यावेळेस सॉफ्टमच्या बाहेरचा बॉल हलक्या हाताने पॉइंटला ढकललाय. धावेसाठी प्रयत्न केला जाणार नाही, तिकडे डॉट बॉल आहे. 24 धावा. (24 रन, 24 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. रोहित पवार पहिल्या 2 सामन्यांमध्ये फारसा चमकलेला नाहीये, दरम्यान वाईड. अजून एक बिग हिट, आणि आता यावेळेस 4 धावा, चौकार. तर जाऊया मैदानामध्ये. धावफलकावरती धावा आहेत त्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 29 धावा आहेत. 3 फलंदाज बाद झाले, जे पहिल्याच ओव्हरमध्ये 3 बॅक टू बॅक विकेट्स गेले, परंतु आदित्य राजावतचं षटक प्रचंड महागडं, ज्यामध्ये तब्बल 21 धावा आल्या. सात चेंडूंमध्ये 21 धावेंची खेळी मैदानामध्ये रोहित पवारनं केली. पहिल्या 2 मॅचेस मध्ये जर आपण पाहिलं, चला घाई करा, थोडंसं वेळ वाचवा मित्रांनो. ऑलरेडी आपण एक षटक कमी केलेलं आहे, त्यामुळे स्पीडअप करा. यावेळेसचा चेंडू हॉरिझॉन्टल बॅट स्विंग, आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो, नक्कीच इथे डॉट असणार आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये सोहेल शेख बॉलिंग मार्क वरती दाखल झालाय. इकॉनॉमिकल राहणारा गोलंदाज. ओहो, यावेळेस बॅक टिप टू द क्रीज जाऊन रिव्हर्स इज सुपर डुपर हिट.
बॉल सीमा रेषेच्या बाहेर, 4 चौकार. नाच माझा काळ भैरी अवतार शिवाचा, अग नाच माझा काळ भैरी अवतार शिवाचा, अवतार शिवाचा, नाच अष्टभैरवाचा, Thank you, teacher. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन नक्कीच आपण पाहतोय त्या ठिकाणी केलं ते त्यांच्या पाठीमागून फिल्डिंग मध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतात. षटकार आहे, पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट, प्रचंड फ्लॅट गेलेला चेंडू आपण पाहिला. काही क्षणासाठी जरूर वाटलं की तिकडे 4 धावा असतील की काय, परंतु तो षटकार होता. षटकारानं धावफलक पुढे गेल्यानंतर पुन्हा एक सिंगल धावफलक, 36, 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. रोहित पवारचा खेळ आता नक्कीच मैदानावरती या मॅच मध्ये अतिशय निर्णायक. आनंद चव्हाणच्या साथीनं मैदानावरती मोठं आपण पाहतोय नक्कीच साम्राज्य उभं करावं लागेल, चांगले टार्गेट सेट करावं लागेल. 5 ओव्हरची मॅच आहे, थोडीशी घाई करा मित्रांनो, वेळ वाचवा. 36 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. सोहेल शेख लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये. अपील आहे, फार मोठी अपील आहे. नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय फलंदाज आपल्या जागेवरती स्थिर उभा आहे. विकेट किपरच्या पायाला चेंडू लागला, त्यानंतर चेंडू स्टंपवरती आलाय आणि त्यानंतर बेल्स ऑफ झालेले आहेत. मैदानावरती असा काहीसा नक्कीच जो घटनाक्रम आपण पाहतोय मैदानावरती घडलेला आहे. बॅटर आपल्या पूर्णपणे क्रीज मध्ये सेफ आहे. काही क्षणासाठी खेळाडूंना जरूर वाटलं की तिथे मैदानावरती फलंदाज क्लीन बॉल झाला की काय, परंतु विकेट किपरच्या पायाला लागून हा चेंडू स्टंपवरती आदळला, त्यानंतर बेल्स ऑफ झाला. हा चेंडू डॉट, धावफलकावरती धाव आहेत ते 36, 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. सोहेल शेख एक षटकार, 1 धाव सिंगल, त्यानंतर एक डॉट. पहिला बॉल देखील डॉट होता. 4 चेंडू टाकले गेले, 7 धावा खर्च केल्यात. सोहेलचा पुढचा चेंडू यावेळेस उलट दिशेनं मैदानाच्या आतमध्ये एक कडक प्रहार, 2 फिल्डरची जरी भेदत बॉल दन दन करत जातोय सीमापार आणि धावा मिळतील 4 चौकार. मांडली युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, अरे युगत मांडली, युगत मांडली. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा झालेला पार. थँक्यू. नो बॉल, पंच या ठिकाणी खेळवत आहेत. नो +1, 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. फ्रीडचा बॉल होता, आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न, हा चेंडू मैदानावरती डॉट आलाय. या षटकामध्ये अनेक घडामोडी आपण घडताना पाहिला. नो बॉलही आला, षटकार देखील आला. दरम्यान धावफलकाकडे तुमचं लक्ष जरूर भेटेल. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर धावा 42 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. ओव्हर नंबर 3च्या समाप्तीनंतर धावफलक 42 रन, 42 धावा आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 षटकांच्या लढतीमध्ये या अगोदर आपण नक्कीच पाहिलं की कशा पद्धतीने धावा उभ्या होतात, काय टार्गेट सेट होतं, कशा पद्धतीने रन चेस होतात. या खेळपट्टीवरती नक्कीच अनेक हाय स्कोरिंग मॅचेस आपण या जय भवानी चषकामध्ये पाहिलं. बऱ्याचशा काही लो स्कोरिंग मॅचेसही पाहायला मिळालेल्या आहेत. या सामन्यामध्ये काय टार्गेट सेट होईल आणि सेकंड इनिंग मध्ये काय घडेल, जय भवानी चषकाच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये सेमीफायनल साठी कोण क्वालिफाय होईल हे पाहणं प्रचंड इंटरेस्टिंग ठरते. धावफलकावरती 3 ओव्हरमध्ये 42 बनल्या गेल्यात. शानवी 11 संघाकडून पहिल्या ओव्हरमध्ये साहिलची कमालीची गोलंदाजी, ओव्हर नंबर 2 मध्ये आदित्य बराचसा महागडा, ते ओव्हर नंबर 3 मध्ये नक्कीच आपण गोलंदाज सोहेलला पाहिलं. त्यानं देखील काही धावा जरूर खर्च केल्या, परंतु काही चांगले बॉलही टाकले. 42 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये, जे 3 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये गेलेले आहेत. परंतु त्यानंतर रोहित पवार, आनंद चव्हाण ही जोडी पार्टनरशिप जबरदस्त आहे. भागीदारी इथे नक्कीच बिल्ड केली जाते. 5 षटकांची लढत, पहिल्याच ओव्हरमध्ये 3 फलंदाज बाद झाल्यानंतर
प्रेशर होता बॅटिंग टीम वरती आणि भागीदारी करणं. ओहो, इथे ही पार्टनरशिप आता ब्रेक होते. धक्का क्रमांक 4 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित पवार बॅक टू द पवेलियन. उसळ घेणारा बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न, प्रॉमिसिंग कनेक्शन झालं नाही. थेट विकेट किपरच्या हातात झेल मैदानामध्ये टिपला गेलाय. फलंदाज बाद. ओके बॉस, धावफलकावरती धावा 42. येस 42 धावा धावफलकावरती आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती विकेट आला. नवीन फलंदाज अमोल जाधव, मॅन फ्रॉम चिंचोली. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अमोल जाधव, द हार्ड हिटर, द सिक्सर किंग. मावळ भूषण, दोन्ही मावळ भूषणची जोडी मैदानावरती. आनंद चव्हाण, अमोल जाधव. तर बॉलिंग मार्क वरती अभि लोखंडे आला आणि त्याने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवला. परंतु इथे नो बॉलचा इशारा पंच कळवत आहेत. खेळपट्टीच्या बाहेर पिच झालेला हा चेंडू पंचांनी कळवले नकारात्मक चेंडू आहे आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. पंच इशारा कळवत आहेत. फ्री हिट ऑन. फ्री हिटचा बॉल इथे खडे खडे उडवलाय, सरळ उडा, स्क्वेअर लेग मधून जातोय चेंडू सीमा पार. पंचांचा इशारा, षटकार. थँक्यू डीजे. 43 रन, 43 धावा धावफलकावरती आहे. 4 फलंदाज बाद झालेत. त्यानंतर आलेल्या या 6 धावा, 49 धावा. अपडेटेड स्कोर कार्ड आपल्यापर्यंत पोहोचवलं जाते. या षटकारांना धावफलक 49 वरती पोहोचले. दरम्यानचा हा चेंडू उजव्या बाहेर, व्हाईट बॉल. आणि आता टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करूयात सनीदादा हापसे स्पोर्ट फाउंडेशन सांघिक अर्धशतक. 50 धावा, 50 अप, 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट संघाच्या डगआउट मधून झालाय. स्वतः संघ मालक प्रामुख्याने उपस्थित आहेत. अमितदादा तरस देखील प्रामुख्यानं आज मैदानावरती उपस्थित आहेत. आपल्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी त्यांना नक्कीच आपण पाहतोय. पाठिंबा देण्यासाठी बहुसंख्येनं त्यांचा मित्रपरिवार उपस्थित झालेला आहे. एक्कावन्न धावा धावफलकावरती आहे 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अभिषेक लोखंडे या षटकामध्ये विकेटनं सुरुवात. सोडून दिला हा बॉल. बॅटरच्या कक्षेपासून थोडासा दूर होता. काहीशी बातचीत पंचांसमोर त्या ठिकाणी जरूर केली जाते, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटर आपण पाहतोय नक्कीच आपल्या जागेवरून थोडीशी मुवमेंट करताना पाहायला मिळाले. डॉट बॉल. पुन्हा एकदा याही वेळेला लेंथीच आहे. ऑफस्टंपच्याच बाहेरून बॉल टाकण्याचा प्रयत्न. थ्रो खराब आहे. अपेक्षा नव्हती, गरज नव्हती खराब थ्रो करण्याची, परंतु अमोल भाऊ सांगतायत की जास्त पॅनिक होण्याची आवश्यकता निश्चितच नाहीये. लोभ नको दिसेल. सुरुवातीला आपण भरपूर विकेट गमावलेल्या, त्यामुळे आता चूक करायची नाहीये. कुठल्याही चुकीनं आपल्याला विकेट गमवायचा नाहीये. हा प्रयत्न मैदानावरती निश्चितच आहे, त्यामुळं ते रिस्की रन नकोच असा इशारा अमोल यांनी कळवला. 52 धावा धावफलकावरती. बॉल ड्राईव्ह, मिड ऑफ मध्ये फिल्डर आहेत. पुन्हा एक सिंगल मिळते. अभि लोखंडेचं षटक चांगले राहिले. या षटकामध्ये 11 रन्स आल्या, परंतु विकेटही आली. महत्वपूर्ण विकेट रोहित पवारला बाद केलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा 53, 53 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. मागची लढत मित्रांनो तुम्ही पाहिली असेल. श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा विरुद्ध सनीदादा हापसे स्पोर्ट फाउंडेशन देहूरोड 11 या 2 संघांमध्ये झाली. जयभवानी चषकामध्ये पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट नियामक मंडळाच्या अंतर्गत प्रामुख्यानं आजचा जो हाप आहे, एकंदरीतच 8 संघ सहभागी झाले. बाद फेरीतील सामने नॉकआउट पद्धतीनं सामने खेळवले जात आहेत. जो जिंकेल तो पुढे जाईल. पराभूत होणाऱ्या संघाला ही स्पर्धा सोडावी लागेल.
पुन्हा वर्षभर जय भवानी चषकाची वाट पाहावी लागेल. पहिलं पर्व आहे आणि आगामी काळामध्ये देखील जय भवानी चषकाचे अनेक पर्व आपल्याला भेटेल येतील अशी ग्वाही प्रामुख्याने आयोजन कमिटीने देखील दिलेली आहे. जय भवानी स्पोर्ट क्लब, प्रमोदांना निमन, पुणे महानगरपालिकेचे कार्यक्षम कार्यतत्पर नगरसेवक आहेत. बोर राजगड मुळशीचे कार्यसम्राट कार्यतत्पर दमदार आमदार शंकरभाऊ मांडेकरांचं देखील प्रामुख्याने आपण पाहतोय. प्रचंड मोठं योगदान आहे. दरम्यान बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार. केडी आलाय आणि केडीचं स्वागत झालंय. ए जे अमोल जाधव यांच्या ब्रँडेड हिटनं या षटकारानं 6 धावा. थँक्यू. 4 फलंदाज बाद 59 धावा धावफलकावरती आहे. जबरदस्त बॅटिंग. टॉस जरूर पराभूत झाला तरी मैदानामध्ये आम्ही एक चांगले टार्गेट सेट करू. 60-70 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. हो इथे फिरकीची जादू दाखवण्याचा प्रयत्न होता परंतु डावेष्टीच्या बाहेर राहिलाय बॉल. जास्तीचा टर्न प्राप्त झालेला नाहीये, वळण जास्तीचं घेतलेलं नाहीये आणि हा चेंडू मैदानामध्ये वाईड आलाय. अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 60 धावा. 4 गडी बाद 60 धावा या षटकाचे आपण पाहतोय. अंतिम षटकाचे 5 चेंडू शिल्लक आहेत. अमोल जाधव पावलांचा वापर फार कमी करतात परंतु खडे जागेवरतून स्टँड अँड डिलिव्हरचे फटके अमोल जाधव यांचे पाहण्यासारखे असतात. रिव्हरचे फटके अमोल जाधव यांचे पाहण्यासारखे असतात. स्लॉग हिट त्यांचे पाहण्यासारखे असतात. पुल शॉट तर अतिशय जबरदस्त. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रोक या फलंदाजच्या बॅटच्या भात्यामध्ये आहेत. तयार पुन्हा एकदा गोलंदाज कार्तिक दळवी. केडी यास परत एकदा फुल टॉस होता. शरीराच्या दिशेने आलेला फुल टॉस, त्यावरती फुल टोल वसूल करत बॉल जाईल सीमा पार. पंच कळवत आहेत इथे मोठा फटका तर आहे परंतु तिसऱ्या पंचांची मदत नक्कीच या ठिकाणी घेतली जाते. उर्दू वेस्ट चेंडू आहे का? येस, थर्ड अंपायर आहे, चेक करतील, फायनल निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. थोडेसे नक्कीच आपण पाहतोय बिझी होत आहेत. तिसरे अंपायर चेक करतायत उर्दू वेस्ट चेंडू आहे का हे तपासलं जाते. पाहूया काय निर्णय येणार. चेक करतायत. हॅलो, फुल टॉस बॉल होता. शरीराच्या दिशेने आलेला चेंडू तो तर भरपूर लांब अमोल जाधव यांनी पाठवलाय. दरम्यान चेक केलं जातंय. पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. क्रिकेट स्पोर्टच्या माध्यमातून नक्कीच या स्पर्धेचं जगभरामध्ये थेट प्रक्षेपण होतंय. आणि आता अंतिम षटकामध्ये केडी संघनायक आहेत, कॅप्टन आहेत, लीडर आहेत. ते बॉलिंग मार्कवरती आलेले असताना नक्कीच या षटकामध्ये सुरुवात दमदार केली बॅटिंग टीमनं. नो बॉल चा इशारा पंच या ठिकाणी कळवत आहेत. नो प्लस 6 या चेंडूवरती 7 धावा. फ्री टॉन. फ्रीटचा बॉल पंच केलाय. वाह, फटका जोरदार. फिल्डरचे प्रयत्न पडतायत कमी आणि मिळते 4 धावेंची हमी. चौकार. एकाहत्तर. यावेळेस सांजून एक चेंडू हवेमध्ये तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. नक्कीच चेंडू थांबवला गेलाय. 1 धाव मिळते. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 72 धावा. जी निदान रेषा होती खर तर 60-70 पर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि मैदानावरती निश्चितच तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. 72 रन 72 धावा धाव फलकावरती. तर आनंद चव्हाण ऑन स्ट्राईक तयार. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केला. एक्स्ट्रा कव्हरला गॅप शोधलाय. वा,
ताकद होती, नजाकत होती, कल्पकता होती, बुद्धीचा वापर करत चेंडू मैदानावरती आपण पाहतोय गॅप मधून काढला, सरळ सीमा पार, एक्स्ट्रा कव्हरला एक क्रॅकिंग स्क्वेअर ड्राईव्ह आणि धावा मिळतील 4. चौकारांना धावफलक झटपट वेगानं पुढे गेले. यावेळेस इनसाइड आउट उडवला, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर. हा फेवरेट रिजन आहे. आनंद चव्हाण इज द मॅन. बॉल सीमा पार, शेवट प्रचंड गोड केलाय. अमोल जाधव, आनंद चव्हाण या जोडीनं मैदानामध्ये आपण पाहतोय कमालीची फटकेबाजी करत. नक्कीच इथे बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला आहे. शेवटच्या बॉलवरती चौकार. पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण होतोय. धावफलकावरती धावा आहेत 80. शानवी 11 संघाला 81 धावेंचं आव्हान. पहिल्या इनिंग मध्ये मित्रांनो आपण पाहिलं 80 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 81 धावेंचं आव्हान आहे. एकंदरीतच पहिल्या डावाची समरी जर आपण पाहिली, फुल स्कोर कार्ड नक्कीच आपल्यापर्यंत आमचे स्कोरर मित्र जरूर पोहोचवतील. 11 चेंडू 21 धावा नॉट आउट राहिले. ऋषी कदम खातं उघडलं नाही. उमेश नायडू, ओमकार बकरे हे खेळाडू मैदानावरती नक्कीच सलगच्या 3 चेंडूवरती आउट झाले. परंतु रोहित पवार आणि आनंद चव्हाण या जोडीमध्ये चांगली पार्टनरशिप जी आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीतच 40 धावेंची जी भागीदारी होती आणि त्यानंतर 42 वरती रोहित पवार आउट झाल्यानंतर अमोल जाधव मैदानावरती आले आणि त्यानंतर पुढची जी पार्टनरशिप आहे ती 38 रनची अमोल जाधव आणि आनंद चव्हाण या जोडीमध्ये. आणि विशेषतः अमोल जाधव यांची आपण पाहिलं खरं तर जी भागीदारी पाहिली, 9 चेंडू 25 धावाचं कॉन्ट्रीब्युशन त्यामध्ये अमोल यांचं राहिलं, जिथे 3 षटकार आणि 1 चौकार. खर तर शेवट प्रचंड गोड केला गेला. ओव्हर नंबर 2 पासून खर तर आक्रमणाला सुरुवात झाली. आदित्य राजावत 21, सोहेल शेख 13, अभिषेक लोखंडे 11, 1 विकेट. परंतु अंतिम षटकामध्ये तब्बल 27 धावा आल्या. संघनायक प्रचंड महागडे ठरले आणि मैदानामध्ये नक्कीच अपेक्षा होती की शेवटच्या ओव्हरमध्ये कमी रन्स येतील, परंतु तिकडे शानवी 11 संघाचा अपेक्षाभंग झालेला आहे. तर इच्छापूर्ती मैदानावरती नक्कीच आपण म्हणू सनीदादा हाफसेस फाउंडेशन देहुरड 11 टीमची प्रामुख्याने होताना पाहायला मिळते. संघाच्या संघनायकाने स्पेशली खरं तर उल्लेख केला की कुठेही आम्ही तालुक्यामध्ये असू द्या किंवा तालुक्याच्या बाहेर असू द्या खेळण्यासाठी ज्यावेळेस जायचं असतं, सनीदादांना आम्ही निश्चितच प्रत्येक शब्द टाकल्यानंतर ते सातत्यानं आमच्या पाठीशी उभे राहतात. कुठे खेळण्यासाठी जायचं तुम्ही निश्चितच जा, मी तुमच्या पाठीशी खंबीर आहे असं सांगणारं जर खंबीर नेतृत्व आमच्या पाठीमागे असेल तर आम्हाला देखील लढायला बळ मिळतं असं संघनायकाने सांगितलं. आणि त्यानंतर निश्चितच संघ मालकांना निराश करायचं नाहीये हा टीमचा प्रयत्न सनीदादा हाफसेस फाउंडेशन देहुरड 11 टीमचा आहे. परंतु शानवी 11 या संघानं मित्रांनो अत्यंत प्रभावी खेळ साकारलेला आहे. नक्कीच आपण पाहिलं तर प्रेडिक्शन काही वेगळीच होती. ज्यावेळेस ऑन पेपर संघांची नावं पाहिली त्यावेळेस अनेकांनी बाकीत वर्तवली की मैदानावरती आपल्याला या 2 संघांमध्ये निश्चितच आपल्याला क्वार्टर फायनल पाहायला मिळेल, परंतु चित्र तसं नाहीये. शानवी 11 संघानं आपण पाहतोय सर्वांना आश्चर्यचकित केलेलं आहे. उत्कृष्ट खेळ साकारत पहिले दोन्ही मॅचेस जिंकले आणि दोन्ही मॅच मध्ये खरं तर हिरो ठरले होते ओमकार. आता ओमकारवरती नक्कीच आपण पाहतोय संघाची फार मोठी जबाबदारी असेल. ज्या पद्धतीनं संघनायक उमेश नायडू यांनी पहिल्या 2 मॅचेस मध्ये चांगला खेळ साकारला, आता या मॅच मध्ये शानवी 11 संघाकडून ओमकारला सलग 3री मॅच मैदानावरती फलंदाजी चांगलीच करावी लागेल. समोरून आता बॉलिंग मार्क वरती बॉलिंग अटॅक जबरदस्त तुम्ही पाहिला. 12 बॉल 29 डिफेंड करायचे असताना एक युवा गोलंदाज खरं तर डेब्यू आहे या सीझनला
आणि मैदानावरती कमलनं फक्त एका धावेत षटक हाताळलं. तो सामनावीरही ठरला. अफलातून गोलंदाजी राहिली होती मागच्या मॅच मध्ये. अगोदरच्या सामन्यामध्ये काय घडले काय बिघडले हे विसरत आता मैदानावरती लढायचं या सामन्यामध्ये नव्या जोशानं नव्या जिद्दीनं. तर बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 1 मध्ये सुरुवात करताना पाहायला मिळतील कॅप्टन उमेश नायडू. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये ओमकार मेजर आहेत. संदीप जाधव नॉन स्ट्रायकिंग एंडला. षटक क्रमांक पहिलं. डावाला सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती केलाय मोठा वार. षटकार षटकार षटकार. इतकी आपली धडाकेबाज हाय दुनिया बघत राही. शांतीत राहायचं समोर आपल्या कालवा करायचा नाही. पहिल्याच बॉल वरती षटकारानं सुरुवात झाली. टार्गेट मोठं आहे हे ठाऊक आहे ओमकार यांना. यावेळेसचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा वळून घेतोय. वेग प्रचंड होता. ऑन साइडला नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती हा चेंडू लॉफ केला. त्यानंतर मिळते एक धाव. धाव फलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 7. 81 धावेंचा पाठला करायचा आहे. 30 चेंडूंचा खेळ असणार आहे. 5 षटकांची लढत आहे. त्या 5 षटकांच्या लढतीमध्ये जय भवानी चषकातील खरं तरी क्वार्टर फायनल आपण पाहतोय. जो जिंकेल तो थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये सेमी फायनलला पोहोचेल. कमीत कमी 31,000 जास्तीत जास्त 1,00,000 रुपयांचा मानकरी. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला फटका खेळलाय अलॉंग द ग्राउंड. डीप मध्ये रोहित आहेत. चेंडू अडवत आहेत. तिकडे एक धाव मिळते. फुल टॉस बॉल वरती संदीप थोडीशी निराशा व्यक्त करताना पाहायला मिळाली. कारण त्यांना ठाऊक होतं की या चेंडूवरती मॅक्सिमम हिट येण्याची आवश्यकता होती. परंतु तिकडे केवळ सिंगल मिळाली. उमेश नायडू जरी मैदानावरती आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार आला असला तरी या गोलंदाजाकडे कमबॅक करण्याची क्षमता आहे. परंतु दुसऱ्या बाजूला संदीप आणि ओमकार ही जोडी पॉवर हिटर आहेत शानवी 11चे आणि मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतात. पॉवर प्लेचे षटक आहे. पाहतात क्षेत्ररक्षण कुठे लगावलेलं आहे. डीप स्क्वेअर लेग आणि वाईडिश लॉंग ऑन या रिजन मध्ये फिल्डर तैनात आहेत. त्यामुळे मैदानावरती नक्कीच इथे जरूर हो फिल्डिंग सेटअप काही वेगळा होता आणि चेंडू काही वेगळाच इथे मैदानावरती आपण पाहतोय. हो थोडस उशीर आणि त्यानंतर निश्चितच मैदानामध्ये 2 धावा प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. अतिशास थोडस निराशा नक्कीच आहे. 10 धावा धावफलकावरती. षटक पहिलं सुरू असताना 81 बनवायचं टार्गेट मोठं आहे. परंतु या खेळपट्टीवरती नक्कीच हे टार्गेट अनेकदा अशा पद्धतीचे आव्हान आपण चेस होताना पाहिलेत. तर नक्कीच मैदानावरती आता या लढतीमध्ये काय घडेल. जो चांगला खेळेल, जो मैदानावरती आपले बेस्ट एफर्ट देईल तो विजयाचा दावेदार होताना पाहायला मिळेल. विजय रथावरती तो स्वार होईल. जय भवानी चषक कमीत कमी 31,000 जास्तीत जास्त 1,00,000 रुपयांची ही मॅच तुम्ही मैदानावरती पाहताय. फुल टॉस बॉल होता. बराचसा उतरता चेंडू मैदानावरती डीप होणारा बॉल बॅटची कडा घेत सरळ फाईन लेग मधून नक्कीच क्षेत्ररक्षक बॉलवरती आले. 2 रन्स मिळत आहेत. धावफलकावरती 12. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल 12 रन ऑन स्कोर कार्ड. रिक्वायर्ड रन रेट 16.56 जवळपास 16.5-17च्या आसपास इथून पुढे जो पाहायला मिळतोय. त्यामुळे या चेंडूवरती एक मोठा बिगिट. ओव्हरची सुरुवात षटकाराने झाली. पाहूया शेवट कसा होईल. उमेश नायडू विकेटसाठी प्रयत्न करतायत. येस आणि शेवटचा बॉल चांगलाच टाकलाय. पेस डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर मैदानावरती प्रचंड वळण घेणारा हा चेंडू डॉट आलाय. षटक संपले. पहिलं धावफलकावरती धावा 12. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मॅच जिंकण्यासाठी 69 धावेंची आवश्यकता. एका चेंडूनंतर आकडे प्रचंड मोठे बदलताना तुम्हाला पाहायला मिळतील. या अगोदर आपण रिक्वायर्ड रन रेट पाहिलं. त्यानंतर आता तो रिक्वायर्ड रन रेट बदललेला आहे. 17 बॉल 17.25 हा रिक्वायर्ड रन रेट इथून पुढे जो असणार आहे. 24 चेंडू 69 हे आव्हान मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. विशेष पहिल्या ओव्हरमध्ये एकही विकेट गमावलेली नाहीये. दोन्ही ओपनर्स मैदानावरती चांगलेच खेळत आहेत.
12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते. एंड बदलला जातोय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी पॉवर प्ले मध्ये रोहित पवार. अष्टविनायक विजन देवरोड या स्थानिक संघाकडून खेळणारा रोहित पवार आज प्रामुख्यानं देवरोड 11 सनीदादा हाफसाईज प्रोडक्शन टीम कडून एरिया वाईजच्या या हाफ मध्ये या टीम मध्ये तो खेळताना पाहायला मिळतोय. समोर फलंदाज संदीप लेफ्ट हँडर. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर सीमारेषेच्या लगत कव्हर्स आणि ऑन साइडला डीप मिड विकेटला स्क्वेअर ऑफ द विकेट हे फिल्डर तैनात केले गेलेत. ओहो हो पहिला बॉल वेग होता परंतु वेगावरती नियंत्रण राहत नाहीये. डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर वाईड चेंडूचा इशारा पंच या ठिकाणी कळवतात. अतिरिक्त धावफलकावरती वाढते आणि स्कोर कार्ड पोहोचेल 13 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल. ओहो हो या अगोदर वेग दाखवला होता आता पूर्णपणे गती कमी केली. टप्पा पडल्यानंतर राईट हँडर पेसरला पहा लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध जो नॅचरल स्विंग प्राप्त होत असतो टप्पा पडल्यानंतर बाहेरील बाजूस वळण घेणारा तो चेंडू पाहायला मिळाला. मैदानावरती हा चेंडू नक्कीच आपण पाहतोय. डॉट आलाय. धावफलक स्थिर आहे 13 या अंकावरती. जय भवानी चषकाचं एक सुंदर आयोजन नियोजन हिरव्यागार खरं तर या ग्रास ग्राउंड वरती A to Z क्रिकेट ग्राउंड लवळी गावातील या सुंदर क्रीडांगणावरती आपण पाहतोय. स्पर्धा रंगलेली आहे. यावेळेसचा चेंडू मैदानामध्ये डायरेक्ट हिट हो आणि विकेट कोणाची गेले मित्रांनो. पहिल्या 2 मॅचेस मध्ये तो सामनावीर ठरलेला ओमकार या मॅच मध्ये रनआउटच्या माध्यमातून स्वतःच्या पायावरती कुऱ्हाडी नव्हे तर मोठा हातोडा मारून घेतलाय. रनआउटच्या माध्यमातून विकेट. फलंदाज बाद. थँक्यू. प्रेशर थोडासा होता कारण रन्स थांबले होते. मोठा टार्गेट आहे त्यामुळे मैदानावरती धावा चालू ठेवायचा हा प्रयत्न होता. त्यासाठी ओमकार कसं बस स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न करत होते परंतु तिकडे जर ओमकारला स्ट्राईक वरती आणायचं होतं तर संदीप यांनी जागेवरती थांबणं अपेक्षित होतं. मैदानावरती ते आपण पाहतोय आय कॉर्डिनेशन खरं तर एकमेकांना करायचं होतं की काय करायचं या चेंडूवरती आपल्याला ते निश्चित झालं नाही आणि मैदानामध्ये नक्कीच आपण पाहतोय रनआउटच्या माध्यमातून धावबादच्या माध्यमातून विकेट. फलंदाज बाद होताना पाहायला मिळालेत. इष्टांच्या मागे आनंद चव्हाण. अनुभव प्रचंड मोठा आहे आणि कौतुक त्यांचं नक्कीच होणार आहे कारण चेंडू त्यांनी काही क्षण हातामध्येच ठेवला. थ्रो कुठल्या पद्धतीने केला नाही कारण मैदानावरती आपल्याला कुठला एंड जवळचा आहे कुठे फलंदाज लवकर बाद होऊ शकतो हे मनामध्ये त्यांनी ओळखल्यानंतर ना तिथे वाट पाहिली. बॅटर थोडासा पुढे गेला आणि थेट यष्टांवरती थ्रो केला. रनआउटच्या माध्यमातून विकेट मैदानामध्ये प्राप्त होताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज बॅटर दाखल झालेले आहेत. एक धाव. यावेळेसचा चेंडू उडवला पुन्हा एकदा हवेत. पॉइंटला फिल्डर. यस 1 2 3 4 आणि आता मैदानावरती झेल टिपला गेलाय. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. यस आतिश आहे यावेळेस. पाटलावर कोणी नाद करायचं नाही. नाद करायचा तो फक्त पार्टनरही करायचा. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले आपण ऑन स्क्रीन पाहिला. 1 2 3 4 चौथ्या अटेम्प्ट मध्ये तो कॅच कंप्लीट झाला. अंत बाला तो सब बाला. मैदानामध्ये नवीन फलंदाज ओमकार दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. ओमकार अडशिरे स्ट्रायकिंग एंडला तयार. मोठी क्षमता याही खेळाडूकडे आहे. मूर्तीनं लहान आहे परंतु कीर्तीनं प्रचंड महान असणारा ओमकार त्याच्याकडे क्षमता आहे धावा चेस करण्याची. तो मैदानावरती नक्कीच दाखल झालाय. साथ देईल मैदानावरती आता तो अभिल लोखंडेला. पहिल्या डावामध्ये मित्रांनो आपण पार्टनरशिप पाहिली. अमोल जाधव आनंद चव्हाण रोहित पवार. तशीच पार्टनरशिप बिल्ड करायचे. अभिल लोखंडेचा वार सगळेच गार. बॉल सीमा रेषा पार. रन्स मिळतायत 6. खणखणी षटकार.
थँक्यू. एकवीस धावा धावफलकावरती आहे. तिनेही कॅमेरामॅनचं कौतुक आहे. अतिशय सुंदर कॅमेरावर जय भवानी चषकामध्ये कॅमेरामॅन गणेश सर असतील. अगदी क्षण आणि क्षण टिपण्याचं खरं तर काम त्यांच्या माध्यमातून प्रामुख्यानं होतंय. चेंडू आणि निश्चितच कुठल्या पद्धतीनं क्षण मिस होऊ दिलाच नाही. स्कोर कार्ड कडे घेऊन जाईल. 21 बनल्या गेल्यात. 18 चेंडू 60 धाव्यांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 20च्या धावा गतीनं धावा बनवायच्यात. अभि लोखंडे मैदानावरती आपण पाहतोय जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत शानवी 11 संघाला देखील ठाऊक आहे की मॅच इतक्या सहजासहजी तो सोडणार नाही. त्याला साथ ओमकार अडशिरेची कशा पद्धतीने मिळेल. तर ओमकार देखील मैदानावरती एक मॅच विनर खेळाडू आहे. समोर बॉलिंग मार्कवरती ओमकार विकेट टेकर आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई. या लढतीमध्ये यस चपळ चपळ आहे. दोनही बॅटर मैदानावरती आपण पाहतोय. अगदी आंखों में इशारा हुआ और उसी के साथ एक रन. एका धावेनं धावफलक पुढे. स्कोर कार्ड वरती 22 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. 17 चेंडू 59 ची आवश्यकता. 3 ओव्हरमध्ये 60 बनवायच्यात. प्रत्येक षटकामध्ये 20. अर्थातच तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये कमीत कमी 3 मोठे फटके मारायचे. 60 धावा 18 चेंडूंमध्ये 18 पैकी 10 षटकार. साधं सोपं खरं तर टेनिस बॉल क्रिकेटचं अनेक खेळाडूंचं अशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन असतं मॅच जिंकण्यासाठी. आपल्याला किती 10 बनवायच्यात मग त्यासाठी किती षटकार मारावे लागतील. कारण हे मैदान सुरुवातीपासूनच आपण पाहतोय षटकार चौकारांसाठीच ओळखलं जातं. पहिल्याच मॅच मध्ये 5 ओव्हरच्या लढतीमध्ये 86 धावा मित्रांनो या मैदानावरती बनलेल्या आपण पाहिल्यात. जे भवानी चषकाची सुरुवात अतिशय धमाकेदार पद्धतीनं झालेली आपण पाहिली. प्रत्येक दिवसामध्ये हाय स्कोरिंग मॅचेस होत आहेत. एखाद दुसरी मॅच लो स्कोरिंग झाली तरी ती हाय व्होल्टेज होते. गोलंदाज ताकद दाखवतात. अनेक विकेट हॅट्रिक पाहिला. सलगच्या 4 चेंडूवरती 4 षटकार आपण पाहिले. 5 चेंडूवरती 5 चौकार आपण पाहिले. यावेळेस उंच आकाशामध्ये फटका. कनेक्शन जोरदार. हाय गेलाय बॉल. डिस्टन्स मोठं कव्हर होत नाहीये परंतु स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाला अंदाज आलेला नाहीये. भरपूर उंच होता बॉल. त्यानंतर एक धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. सलामीवीर बॅटर्स कडून अजून थोडासा चांगला स्टार्ट खरं तर अपेक्षित होता शानवी 11 टीमला. आणि मैदानावरती तुम्हाला नक्कीच आपण पाहतोय एखादी खरं तर मोठी इमारत बांधायची असेल तर त्यासाठी तुमचा पाया मजबूत खरं तर असणं गरजेचं असतं. पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्या जरूर आली परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये तो स्कोर थांबला गेला. ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. थर्डमॅनला फिल्डर आहेत तिकडे प्राप्त होईल एक धाव. धावफलकावरती धावा आहेत त्या 24 धावा. 14 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 57 ची आवश्यकता आहे. अपेक्षा होती या षटकामध्ये शानवी 11 टीम कडून काही चांगले फटके पाहायला मिळतील. षटकार चौकार येतील परंतु अभि लोखंडे ओमकार अडशिरे या जोडीला थांबवले. ओमकारनं परंतु यावेळेस लॉफ्टेड हिट लॉंग ऑनला. येस मैदानावरती लॉंगॉनचे फिल्डर जरूर तिथे चेंडूची वाट पाहत होते परंतु तिकडे मैदानावरती कमालीचे एफर्ट्स आहेत. चेंडू थांबवलाय. पुन्हा एकदा सिंगलच येईल. धावफलक 25. एकही बाउंड्री नाहीये या षटकामध्ये. षटकार चौकार नाहीये. पहिल्या इनिंग मध्ये स्कोर पूर्णपणे कंट्रोल मध्ये असताना अंतिम षटकामध्ये प्रचंड महागड. यावेळेस उलट दिशेने खेळलेला फटका आणि चेंडू जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. थँक्यू डीजे. बारा बॉल 52 धावेंची आवश्यकता आहे.
मागच्या मॅचचा हिरो बॉलिंग मार्क वरती आलाय. वा, पहिलाच बॉल कमल काय सुंदर हाताळलाय. यॉर्कर बुंदा टाकलेला बॉल. डॉट. ओमकार अडशिरे 4 चेंडू 7 वरती खेळतात. अभि लोखंडे मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला 6 चेंडू 9 वरती खेळतात. समोर एक युवा गोलंदाज कमल बिका. ओ हो, बॅटच्या जवळून हा चेंडू आपण पाहतोय. बॅटरच्या अगदी पायाने बॅटच्या जवळून चेंडू वळण घेतोय. हा चेंडू मैदानामध्ये आलाय. डॉट. पंचांनी निर्णय कळवला. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यानंतर अभि लोखंडेनं काहीशी बातचीत ओमकार सोबत केली. या चेंडूवरती DRS घ्यायचा काही चर्चा होती, परंतु ओमकारनं सांगितलं की काही आवश्यकता नाही. हा योग्य चेंडू. अजून एक. वा मित्रांनो, कमल बिका हा एक नवीन सितारा, एक नवीन स्टार प्रामुख्यानं देवरो टीमला मिळतोय. नावल तालुक्यामधून नक्कीच आपण पाहतोय या सीझनला. खरं तर या खेळाडूचा आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये डेब्यू अगोदर तो संघामध्ये खेळायचा, परंतु फारसे संधी, परंतु आता मैदानावरती सातत्यानं केला जाणारा सराव. त्यानंतर कमल हा संघाचा विश्वासू गोलंदाज बनलाय. सलगचे 3 चेंडू डॉट आले. 3ही ब्लॉकल स्वरूपाचे मारे आहेत. 29 धावा. दरम्यानचा चेंडू उडवलाय उंच आकाशामध्ये. थोडस आता बॅकफुटला गेला, कारण प्रिटेबल झाला होता गोलंदाज, कारण प्रत्येक बॉल तो बराचसा पुढेच टाकतोय, त्यामुळे डीप इंटू द क्रीज जाऊन हा चेंडू टप्प्यात घेतला आणि पाठवला सीमापार. अभि लोखंडेच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. 8 चेंडू 46 ची गरज आहे. अजून एक इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर मधून लॉंग ऑफ मधून बॉल आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ. सिंगल पूर्ण. एकच धाव. काय थ्रो आहे पहा. जबरदस्त रॉकेट थ्रो. मैदानावरती सिंगल मिळते. धाव फलक 36. 7 बॉल 45 ची आवश्यकता आहे. खाली मित्रांनो आपण अंतिम लढत पाहिली. धावा चेस झाल्या नव्हत्या. याही सामन्यामध्ये संघ थोडासा पिछाडीवरती आहे. फुल टॉस होता. स्लॉग हिट केलाय. वा, ओमकार अडशिरे यांच्या बॅटमधून जय भवानी चषकातील एक खणखणीत षटकार. सवारी भवानी चौकामध्ये जय चौकामध्ये. सवारी भवानी चौकामध्ये जय चौकामध्ये. हॅलो. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 42. 42 धावा. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 39 ची आवश्यकता. कमलच्या या षटकामध्ये 13 रन्स आल्या, परंतु पहिले 3 चेंडू अतिशय जबरदस्त टाकले. पुढच्या 3 बॉल मध्ये 2 षटकार आले, 1 सिंगल आली. दोन्ही बॅटरने 1-1 षटकार मारला. शेवटचा बॉल खराब होता. फुल टॉस वरती षटकार. अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्क वरती गोलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमोल काकडे आलेले आहेत. पहिलाच बॉल हवेत खेळला. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे. झेल टिपलाय. अभि लोखंडे आउट. ओमकार यांनी सुंदर झेल टिपलाय. नवीन फलंदाज केडी कॅप्टन आहेत. कार्तिक दळवी मैदानावरती दाखल होत आहेत. 42 रन. लॉस ऑफ 3. 5 बॉल 39 ची आवश्यकता. या वेळेसचा चेंडू मैदानावरती बॅटच्या अगदी जवळून स्विंग होतोय. डॉट बॉल आलाय. 4 चेंडू शिल्लक आहेत सामन्यामध्ये. औपचारिकता अमोल काकडे बॉलिंग मार्क वरती आले. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवला. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पंच केलाय. चेंडू सरळ स्वीपर कव्हरच्या दिशेने एका टप्प्यावरती बॉल सीमापार. 4 चौकार.
3 चेंडूंचा खेळ जो मैदानामध्ये नक्कीच आपण पाहतोय. डॉट बॉल. बुंद्यात टाकलेला बॉल होता. अलॉंग द ग्राउंड खेळलाय. डीप कॉर्नरला फिल्डर आहेत. एक सिंगल मिळते. जय भवानी स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून जय भवानी चषक 2026 ही स्पर्धा दिवस क्रमांक 3 मध्ये प्रामुख्यानं पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट नियामक मंडळाच्या अंतर्गत प्रामुख्यानं आपण पाहतोय. आजचा हा दिवस रंगला आणि या जय भवानी चषकातील दिवस क्रमांक 3 चे मानकरी ठरतायत सनी दादा हापसे स्पोर्ट फाउंडेशन देवरोड 11 टीम पोहोचते सेमीफायनल मध्ये. सेमीफायनलला पोहोचणारा पहिला संघ ठरलाय. हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड टीम. तर हार्ड लक शानवी 11 टीम. तर नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील आपण देणार आहोत. सामनावीर पुरस्कार